मंडळी, तुम्हीसुद्धा कलिंगड खाऊन झाल्यानंतर त्याची साल फेकून देता का? तर आजपासून ह्या कलिंगडाच्या साली फेकून नका देऊ बरं का. ही चूक जराही करू नका. आज ह्या सालींपासून आपण छानशी रेसिपी बनवणार आहोत, ज्याचा उपयोग आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी किंवा आपल्याला केक बनवायचा असतो ना, तेव्हा होतो. तर काय करायचं, सगळ्या साली मी चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत अगोदर. आता या सालींचा जो खालचा हिरवा भाग असतो की नाही तो कडक, तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर मी सुरीने या पद्धतीने सगळ्या सालींचा हिरवा भाग काढून घेते आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठल्या देशातून, कुठल्या शहरातून बघताय, हे नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजे मलाही समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत जातोय आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली, जरा जरी सोपी वाटली ना, तर करूनही बघा आणि आवडली ना, तर कमेंट करा, एक छोटंसं लाईकही करा. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय माझा, तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि माझ्या अशा छोट्या-छोट्याच रेसिपी असतात. तुम्ही त्या करूनही बघा, म्हणजे तुम्हाला आवडतील, तुम्हाला त्या कशा झाल्या तेही समजतील. तर ही सोपी रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा. आपण नेहमीच कलिंगड खायला आणतो. आता उन्हाळ्यात तर भरपूर कलिंगड आलेत. तर कधीतरी एखाद्या वेळेस अशी रेसिपी करून बघा. काहीच हरकत नाही. जास्त काही याच्यासाठी खर्चही लागत नाही. तर या पद्धतीने सगळ्या मी फोडी अशा बारीक-बारीक खापांमध्ये, तुकड्यांमध्ये कापून घेते आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या खापा करायच्या आहेत. अजूनही उन्हाळ्यामध्ये आपण जे पापड बनवतो, उन्हाळ्याच्या साठवणीसाठी, उपवासाला आपल्याला खाता येईल असे पापड, या सगळ्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत. तुम्ही तिथे जाऊन चेक करा. तुम्हाला भरपूर साऱ्या रेसिपी पाहायला भेटतील, त्या तुम्ही ट्राय करा. आता ह्या पद्धतीने बऱ्याचशा साली मी अशा प्रकारे कापून घेतल्या आहेत. कापताना आपल्याला अशाच प्रकारे बारीक-बारीक कापून घ्यायच्या आहेत. आता ह्या सगळ्या कापून झाल्या, की आता पुढची आपण प्रोसेस करूया. गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची आहे. आता ह्या कढईमध्ये आपण 1 ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर आपण ज्या फोडी कापून ठेवल्या होत्या कलिंगडाच्या सालीच्या, त्या सगळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला इथे ना, या साली 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायच्या आहेत, वाफवून घ्यायच्या आहेत. आता ह्या साली शिजवताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि मोठ्या फ्लेमवरती या 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायच्या. 10 मिनिटामध्ये व्यवस्थित ह्या शिजतात. जास्त काही वेळ लागत नाही बघा. इथे 10 मिनिटामध्ये आपल्या ह्या साली शिजल्या आहेत. थोडीशी ही साल आहे की नाही एखादी घेऊन बघायची पळीमध्ये किंवा आता ह्या झाऱ्यामध्ये मी घेऊन बघते आहे आणि 10 मिनिटामध्ये मस्तपैकी व्यवस्थित परफेक्ट शिजते. तर आता हे शिजल्या आहेत. आपण आता ह्या काढून घेऊया. पाण्यातून आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर झाऱ्यानेच मी ह्या काढून घेते. या पद्धतीने झाऱ्याने आपण काढून घेतल्या ना, तर त्यातलं पाणी हे खाली राहतं आणि प्लेटमध्ये ह्या पद्धतीने आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत. तर गॅस मी इथे बंद केला आहे आणि ह्या सगळ्या फोडी मी काढून घेतल्या आहेत. परत तीच कढई गॅसवर ठेवली आहे आणि या कढईमध्ये मी 1 वाटी साखर घातली आहे. साखर घातली की यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. 1 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी एवढं प्रमाण घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर याला छान अशी उकळी येऊन द्यायची. आपल्याला ह्या साखरेला छान वितळून घ्यायचं आहे. वितळून झालं की यामध्ये आपल्याला ज्या फोडी आपण मगाशी पाण्यातून काढून ठेवल्या होत्या, त्या घालून घ्यायच्या आहेत. आता ह्या साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या फोडी 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे हा साखरेचा पाक आहे की नाही, त्या फोडी शोषून घेतील आणि ह्या फोडी की नाही मस्त अशा गोड होतील. तर ह्या पद्धतीने मी 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती छान अशा शिजवून घेतल्या आहेत. हे साखरेचं पाणी बरचसं ह्या फोडींनी शोषून घेतलं, की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता ह्या कलिंगडाच्या फोडी थोड्याशा थंड करून घ्यायच्या आपल्याला. थंड झाल्या, की आपल्याला ह्या वाटींमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर झाऱ्यानेच मी या पद्धतीने काढून घेते. म्हणजे थोडंसं साखरेचं पाणी काही राहिलं असेल ना, तर ते खाली निघून जाईल. आपल्याला इथे पाण्यासकट नाही काढायचं बरं का, एवढं लक्षात ठेवा. साखरेचं पाणी आहे की नाही, ते सगळं आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. तर इथे मी वेगवेगळ्या वाट्यांमध्ये या फोडी काढून घेते आहे. तर इथे मी 3 ते 4 वाट्या वापरल्या आहेत आणि ह्या वाट्यांमध्ये या फोडी मी काढून घेते आहे. आता माझ्याकडे ना फूड कलर आहेत ते असे 4 प्रकारचे. तर 4ही वाट्यांमध्ये मी हे फूड कलर घालून छान असं मस्त रंगीबेरंगी ह्या टुटी फ्रुटी बनवणार आहेत. तर त्यासाठी इथे माझ्याकडे कलर आहे ते मी वापरते. तुमच्याकडे कलर नसतील, एखादा कलर असेल, 2 असेल तरी चालेल. 2 कलरमध्ये करा किंवा 1 कलरमध्ये करा.
आता ह्या टुटी फ्रुटी बनवण्यासाठीच मी खास हे कलर घेऊन आले नाहीये. तर मी कसे वेगवेगळे रंगीबेरंगी असे पापडही बनवते. त्यासाठी मी हे फूड कलर आणले होते. पण तुमच्याकडे एखादा कलर असेल ना, तरी तो तुम्ही वापरला तरी चालेल. तर अशा प्रकारे 4 वाट्यांमध्ये वेगवेगळे कलर मी घातले. आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये थोडंसं हलकंसं साखरेचं पाणी आहे, त्यामुळे हे पटकन मिक्स होतायत. तर हे कसे ओलसर आहेत. आता आपल्याला ना पुढची प्रोसेसही करायची आहे बघा. आता हे आपल्याला सुकवायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला हे सगळे मिक्स करून झाले, की काय करायचं एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे. दुकानामध्ये मी त्या दिवशी विचारलं तुटी फ्रुटीचं पॅकेट कितीला आहे? तर 100 ग्रॅम जवळ-जवळ ₹70 80 ला होतं. मग म्हटलं जाऊ दे आता घरीच बनवून बघूया. आपल्याकडे आहे सगळं साहित्य, तर काय हरकत आहे बनवायला. आता ह्या पद्धतीने मी सगळे ताटांमध्ये असं वेगवेगळे काढून ठेवले. एक दिवस फॅनखाली सुकवलेत बरं का. सुकल्यानंतर मस्त असे कडकडीत होतात. आता कसं हे खराब होणार नाही सुकल्यानंतर. यावरती थोडीशी आपल्याला पिठी साखर भुरभुरायची आहे. पिठी साखर टाकली ना, की हे एकमेकांना चिटकत नाही, व्यवस्थित राहतात. आता हे साखर टाकून झाले, की तुम्ही मिक्स करू शकताय, काही हरकत नाही आहे. फक्त सुकताना कसं एकमेकांचे कलर एकमेकांना लागू नये म्हणून वेगवेगळे ठेवायचे थोड्या वेळासाठी आणि सुकल्यानंतर एकत्र करायचे. तर ह्या पद्धतीने सगळी अशी पिठी साखर मी लावून घेतली आहे. आणि मस्त असे कडकडीत सुकलेसुद्धा आहेत. एक मी टुटी फ्रुटी खाऊन बघितली. एकदम छान मस्त अशी चवीला झाली आहे, गोड लागती आहे. मार्केटसारखी अगदी दुकानात भेटते ना, तशीच परफेक्ट आपली टुटी फ्रुटी तयार झाली आहे. बनवायला काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली, कशी वाटली आहे, सोपी आहे का? हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा करून बघा. तर इथे बघा ह्या बरणीमध्ये ह्या टुटी फ्रुटी मी भरून ठेवल्या आहेत. केक किंवा आईस्क्रीम करेल ना, तेव्हा ह्या नक्कीच मी वापरणार आहे. तर ही बरणी मी ना Mishoवरून घेतल्या आहेत. 6 बरणीचा सेट आहे. एकदम स्वस्तात मस्त आणि क्वालिटी खूप छान आहे. मला तर खूप जास्त आवडली आहे. तुम्हाला जर अशा बरण्या घ्यायच्या असतील ना, तर कमेंटमध्ये मी लिंक देईल. तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि तुम्हीसुद्धा घेऊन बघा. मैत्रिणींनो, तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला म्हणजे याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर पुन्हा एकदा तुम्हाला एक विनंती करते, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशा छोट्याशा आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.